रुपये अजून द्यायचे आहेत. एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं नाट्यगृह या ठिकाणी तयार करायचंय. त्याकरता देखील आपण उरलेला निधी देणार आहोत. शादीखाना असेल किंवा इतर सगळे कामं असतील, ही सगळी कामं या ठिकाणी आपण निश्चितपणे करणार आहोत. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या कामांकरता निधी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीनं होत आहे. केशवराज मंदिर असेल, भक्तनिवासाची कामं असतील, या सगळ्या कामं आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि हे सगळं करत असताना आज लातूरमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे. आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, तो जो चौक आहे, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ट्रॅफिकचाही प्रश्न आहे आणि त्या ठिकाणच्या विकासाचाही प्रश्न आहे. आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, जिथे त्यांचा पुतळा आहे, तो भाग हा लातूरचा सर्वोत्तम भागच असला पाहिजे. अशा पद्धतीनं माननीय पालकमंत्री हेच पीडब्ल्यूडी मंत्री आहेत, त्यामुळे त्याचं सर्वात उत्तम डिझाईन आम्ही तयार करू आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्याही संपवू आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याचं सौंदर्यीकरण आणि त्याची भव्यता ही देखील चांगल्या पद्धतीनं कशी आपल्याला करता येईल याचा प्रयत्न आपण करू. पण त्याच वेळी ही ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकरता मागे अभिमन्यू भाऊ आले होते आणि त्यांनी मला एक पत्र दिलं होतं रिंग रोडच्या संदर्भात. मला सांगताना आनंद वाटतोय, ऑलरेडी त्या संदर्भातला प्रस्ताव हा माननीय गडकरी साहेबांकडे पाठवलेला आहे आणि आता या लातूरला आम्ही रिंग रोड तयार करणार आहोत. म्हणजे हा सगळा मेजर ट्रॅफिक बाहेरून गेला तर या ठिकाणी आपल्याला लातूरचा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो आपल्याला निश्चितपणे सुधारता येईल. यापेक्षा सर्वसामान्य माणसाला आपण काय दिलं हे बघणारे आम्ही आहोत. प्रॉपर्टी किती कमावली, संपत्ती किती कमावली, मालमत्ता किती कमावली, यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे माझ्यासाठी महत्वाचं. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. काय एवढी जळमळ, काय एवढी पोटदुखी, काय एवढा द्वेष, का मत्सर. पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री जाणार, घटनाबाह्य मुख्यमंत्री. आता बोलत बोलत 2.5 वर्ष गेले. आताही तोच त्यांचा पाळा काय म्हणतो पाडा चालूच आहे वाचायचा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हजारो लाखो लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, या प्रवाहात सामील होत आहेत, बाळासाहेबांच्या विचाराशी प्रभावित होत आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगेन की आपण देणारे आहोत, घेणारे नाही. आणि म्हणून या सर्वसामान्य माणसाला सोन्याचे दिवस आले पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणी फक्त 1500 रुपयावर थांबता कामा नये. त्यांना मला लखपती झालेला बघायचं आहे, लखपती झालेला. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा अनेक योजना राबवल्या. आताही देवेंद्रजी पुढे ते घेऊन चाललेत, आमची टीम काम करते आहे. पण मी आपल्याला सांगतो, एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या. आणि म्हणूनच या महाराष्ट्राला आज आगळं वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की विकास हाच आपला अजेंडा आहे, खुर्ची आपला अजेंडा नाही. ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे, त्यांच्या समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे. आणि आता काही लोक एकत्र आले फक्त आपले अस्तित्व वाचवण्यासाठी, खुर्चीच्या मोहापायी एकत्र आले. पण आपला शिवसेना ही खुर्ची आणि सत्तेसाठी जन्म झाला नाही, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनी, लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. सर्वात मोठी कॅपॅसिटी ही मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आम्ही तयार करू शकलो, कारण त्या ठिकाणी आपण त्याला पोर्टशी जोडलं आणि समृद्धी महामार्ग तयार केला. त्या महामार्गावर जेवढे जिल्हे येत आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचा कायापालट आता त्या महामार्गामुळे होतोय. आणि म्हणून माझ्या हे लक्षात आलं की मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांचा जर आपल्याला कायापालट करायचा असेल तर त्यांना मुंबईशी जोडणं गरजेचं आहे. मुंबईशी जोडल्याशिवाय तो कायापालट होऊ शकत नाही.
आणि म्हणून लातूरला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक जिल्हा जर आपल्याला करायचा असेल तर लातूर ते मुंबईची कनेक्टिव्हिटी, लातूर पासनं JNPT पोर्ट आणि लातूर पासनं वाढवणचं बंदर हे दोन जर आपण जवळ आणलं तर लातूरमध्ये उद्योग हे मोठ्या प्रमाणात येतील. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आता लातूर ते मुंबई हे अंतर कमी करायचं आणि नवीन सुपर एक्सप्रेसवे लातूर पासून मुंबई पर्यंत आम्ही नेतोय. 5 तासामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्या ठिकाणी एक बोगदा आम्ही तयार केलाय, त्या बोगद्याने JNPT किंवा आपल्या अटल सेतू पर्यंत पोहोचणार आहोत आणि अटल सेतूवरनं पुढच्या 25 मिनिटांमध्ये तुम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आहात. अशा पद्धतीनं लातूरकरांना मुंबई जवळ आणण्याचं काम केलंय. हे केवळ ज्या नेत्यांना मुंबईला जायचं आहे त्यांच्याकरता किंवा ज्या पर्यटकांना मुंबईला जायचं आहे किंवा ज्यांना कामाने मुंबईला जायचं आहे त्यांच्याकरता हा रस्ता नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, लातूरच्या औद्योगिक प्रगतीचा महामार्ग हा लातूर मुंबई मार्ग होणार आहे. मी आजच सांगतो, ज्यावेळी मी समृद्धीचं सांगायचो की समृद्धी झाला की आमच्या संभाजीनगर आणि जालन्याचं चित्र बदलेल, लोक मला वेड्यात काढायचे. आजची परिस्थिती आहे, सगळ्यात मोठं औद्योगिक क्लस्टर तिथे आम्ही तयार केलं. सगळ्या जमिनी संपल्या, सगळे भूखंड संपले. आता 10,000 एकर अजून जमीन त्या ठिकाणी अधिग्रहित करून उद्योगाला आम्ही देतोय. उद्योग लाईनीमध्ये लागलेले आहेत आणि आमच्या जवळ जागा उरलेली नाही. तीच स्थिती मला या ठिकाणी लातूरची बघायची आहे आणि म्हणून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, लातूरचा विकास हे एकमेव आमचं ध्येय आहे. आज ही जी महानगरपालिका या ठिकाणी आहे, या महानगरपालिकेच्या माध्यमातून एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं लातूर आपल्याला तयार करायचं आहे. आणि संभाजीराव, आपण खूप योग्य मागणी केली. चाकूरकर साहेबांचं स्मारक या महानगरपालिकेमध्ये झालं पाहिजे, ही आपली मागणी अतिशय उत्तम आहे. आणि त्याकरता तुम्ही स्मारकाचा आराखडा बनवून राज्य सरकारकडे पाठवा. महानगरपालिकेच्या पैशाने नाही, राज्य सरकारच्या पैशाने हे स्मारक त्या ठिकाणी आपण तयार करू.